Hello students, we see mathematics paper second, there is third lesson indefinite integration and exercise 3.2b. आता याच्यामध्ये मी थोडं 6 फॉर्म्युले दिलेत की जे फॉर्म्युले सरांनी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सिम्प्लिफाय करून त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स तुम्हाला सिम्प्लिफाय करून दिले. पण आपण आता ह्या लेक्चरमध्ये जे एक्झाम्पल्स पाहणार आहोत त्यामध्ये हे सगळे फॉर्म्युलेज इथून पुढे जे जे एक्झाम्पल्स पाहणार आहे त्यामध्ये 6 फॉर्म्युलेज फार इम्पॉर्टंट आहेत, कारण हे आल्याशिवाय तुम्हाला एक्झाम्पल सिम्प्लिफाय होणार नाही. त्यासाठी हे सगळे फॉर्म्युले झाले पाहिजेत. मी फक्त एकदा रिकॉल करते आणि आपण एक्झाम्पल सुरू करूया. आता इथं फर्स्ट फॉर्म्युला इंटिग्रल 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx. सेकंड आहे इंटिग्रल 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx. थर्ड इंटिग्रल 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx. आता हे फॅक्टर्स बघा, x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हे विदाउट रूट मध्ये असताना आणि विथ रूट मध्ये तेच फॅक्टर्स आहेत, फक्त रूट मध्ये असताना विदाउट रूट मध्ये असताना 3 फॉर्म्युलेज आणि विथ रूट मध्ये असताना 3 फॉर्म्युलेज. कारण हे व्यवस्थित माहिती असल्याशिवाय इंटिग्रेशन सिम्प्लिफाय होत नाही. त्यामुळे हे फॉर्म्युलेज म्हणजे तुम्हाला येतच आले पाहिजे, तरच ते तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. आता पहिला विदाउट रूटचे 3 घेऊया आपण. 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx असेल तर x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर असेल तर इंटिग्रेशन 1 अपॉन a tan इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस c. हा x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आहे. आता इथं tan प्लस असेल तर tan इनवर्स येतो, कारण हे का होतं तर tan इनवर्सची डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. हा a कॉन्स्टंट आहे, त्यामुळं इथं x अपॉन a आला. त्यामुळे इथं x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर असेल तर tan मध्ये असतो, हे लक्षात ठेवा. आता फॉर्म्युला 1 अपॉन a tan इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस c. आता नेक्स्ट सेकंड आहे इंटिग्रल 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx. इथं आता फॅक्टर आहे x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि हा आहे 1 अपॉन 2a इंटू लॉग mod x minus a upon x plus a plus c. And third formula is integral 1 upon a square minus x square dx is equal to 1 upon 2a into log of mod a plus x upon a minus x plus c. आता फॅक्टर्स बघा, इथं x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आहे, मायनस साइन असतानाच आहे x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि इथं a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आहे. द फर्स्ट व्हेरिएबल सेकंड टर्म कॉन्स्टंट आहे, इथं फर्स्ट कॉन्स्टंट टर्म आहे आणि सेकंड टर्म व्हेरिएबल आहे. हे असताना फॉर्म्युले सेम दिसताना हे सेमच दिसतात, फक्त चेंज इथं आहे. हा चेंज लक्षात ठेवायचा. तर फॅक्टर x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर असेल तर x मायनस a न्यूमरेटर लिहायचं आहे, म्हणजे व्हेरिएबल आधी असेल आणि कॉन्स्टंट टर्म नंतर असेल तर हा इथला फॅक्टर आहे कसा x मायनस a लिहायचा आणि याचा अपोजिट साइन डिनॉमिनेटरला लिहायचा, म्हणजे x प्लस a प्लस c. आणि इथं सेकंडला काय येतं इंटिग्रल 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हा फॅक्टर आहे. तर a मायनस x हा आहे त्याचा डिनॉमिनेटर लिहायचा आणि याचा अपोजिट साइनला म्हणजे प्लसला तो न्यूमरेटर लिहायचा आहे a प्लस x प्लस c. त्या टाइपने तुम्ही ते फॉर्म्युले लक्षात ठेवा, कारण हे म्हणजे हे फॉर्म्युले आलेच पाहिजे तरच इंटिग्रेशन सिम्प्लिफाय होणार आहे. त्यामुळे तुमच्या मेथडने हे विदाउट रूटचे ह्या फॅक्टरमध्ये असताना त्या फॅक्टर लक्षात ठेवलं तर हे लक्षात ठेवायला फार सोपं आहे, ते तुमच्या मेथडने लक्षात ठेवा. नेक्स्ट फोर्थ आहे इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि सिक्स्थ आहे इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. हेच फॅक्टर विथ रूट मध्ये आहे. आता इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर असेल dx तर इंटिग्रेशन येतं लॉग मॉड x प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस c. आणि इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx याचे इंटिग्रेशन येतं लॉग मॉड x प्लस अंडर रूट x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस c. आता हे दोघं सेम आहेत, हे दोन सेम होते, हे दोन सेम होते मायनस साइन लक्षात ठेवा विदाउट रूटचे. आणि हे पण प्लस मायनसला म्हणजे x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आणि x स्क्वेअर मायनस a स्क्वेअरला विथ रूट सेम आहे, फक्त काय चेंजेस आहेत दोघांमध्ये तर एक जसा फॅक्टर आहे तो इथे येतोय, जसा फॅक्टर आहे तो इथे येतोय. म्हणजे अंडर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर असेल तर ती टर्म सेकंड येते, नंतर इथं अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर असेल तर ती टर्म सेकंड येते. त्याप्रमाणे हे पण सोपं आहे लक्षात ठेवायला. आणि लास्ट इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx. इथं 1 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, फर्स्ट टर्म कॉन्स्टंट आहे, सेकंड टर्म व्हेरिएबल आहे आणि रूट मध्ये आहे. रूट मध्ये 1 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर असेल तर इंटिग्रेशन होतं साइन इनव्हर्स ऑफ x अपॉन a प्लस. आता मी हे सगळे प्रूफ्स पण तुम्हाला झालेले आहे, त्याचे ह्या फॉर्म्युलेज करून तुम्ही एक्झाम्पल्स पण सिम्प्लिफाय केलेले आहेत. आता नेक्स्ट जो फॉर्म आहे 1 अपॉन क्वाड्रॅटिक इक्वेशन त्या फॉर्ममध्ये आपण हेच फॉर्म्युले यूज करणार आहे. म्हणजे इथून पुढे जे फॉर्म्स आहेत त्या फॉर्ममध्ये हेच इंटिग्रेशनचे फॉर्म्युले यूज करून आपण एक्झाम्पल सिम्प्लिफाय करणार आहोत. Now we see integral of the form
इंटिग्रल 1 upon ax square plus bx plus c dx and इंटिग्रल 1 upon under root ax square plus bx plus c. आता हा स्टँडर्ड फॉर्म आहे की ज्यामध्ये इंटिग्रल ह्या फॉर्म मध्ये इंटिग्रल जर ह्या टाइप मध्ये असेल तर इंटिग्रेशन कसे सिम्प्लिफाय करायचे त्यामध्ये इंटिग्रल 1 upon क्वाड्रेटिक इक्वेशन आणि इंटिग्रल 1 upon अंडर रूट क्वाड्रेटिक इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये. आता हा स्टँडर्ड फॉर्म आहे याच्यामध्ये न्यूमरेटर नेहमीच 1 असणार आहे आणि डिनॉमिनेटरला क्वाड्रेटिक इक्वेशन असेल. लास्ट लेक्चरमध्ये तुम्ही 2 टर्म्स साठी क्वाड्रेटिक इक्वेशन सिम्प्लिफाय करून बघितलं. आधी आपण 3 टर्म्स असतील म्हणजे मिडल टर्म प्रेझेंट असेल तर एक्झाम क्वाड्रेटिक इक्वेशन कसं सिम्प्लिफाय करायचं विथ रूट आणि विदाउट रूट मध्ये. आता मी डायरेक्ट तुम्हाला सिम्प्लिफाय करून दाखवते. फर्स्ट एक्झाम्पल इज इंटिग्रल 1 upon 4x square minus 20x plus 17 dx. आता याच्यामध्ये फर्स्ट स्टेज काय असेल तर हा तो फॉर्म आहे का तर आहे. इंटिग्रल 1 upon न्यूमरेटर 1 आहे डिनॉमिनेटर क्वाड्रेटिक फंक्शन आहे तिन्ही टर्म्स प्रेझेंट आहेत फर्स्ट टर्म मिडल टर्म आणि लास्ट टर्म. आता हे सिम्प्लिफाय करताना तुम्हाला फर्स्ट कंडिशन असते ते x स्क्वेअर चा कोएफिशिएंट 1 करायचा आहे. बघा स्टेप बाय स्टेप असेल बघा. x स्क्वेअर चा कोएफिशिएंट 1 करायचा असतो. नेहमीच क्वाड्रेटिक इक्वेशन 1 upon क्वाड्रेटिक इक्वेशन सिम्प्लिफाय करताना आपल्याला x स्क्वेअर चा कोएफिशिएंट 1 करून घ्यायचा असतो. त्यासाठी हा जिथं जर प्रेझेंट असेल तर तो 1 करण्यासाठी इथून कॉमन घ्यायचा आणि उरलेल्या टर्मला तो डिवाइड करायचा असतो. म्हणजे काय बघा इंटिग्रल 1 upon इथून 4 कॉमन घेतोय 4 कॉमन घेतला तर तो उरलेल्या टर्मला डिवाइड होईल. x square minus 20/4 into x plus 17/4 into dx. बघा हा जर मल्टिप्लाय केला ना इथे तर हीच टर्म येते. फक्त आपण तो x स्क्वेअर चा कोएफिशिएंट 1 करून ही फर्स्ट कंडिशन आहे. x स्क्वेअर 1 करून घेण्यासाठी x स्क्वेअर चा कोएफिशिएंट बाहेर घेतला ना उरलेल्या टर्मला तो डिवाइड केला. आता हा 1/4 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला. इंटिग्रल 1 upon x square minus 20/4 येतो 5x प्लस इथे भागात येतो 17/4 dx. आता फर्स्ट कंडिशनला आपण x स्क्वेअर चा कोएफिशिएंट 1 करून घेतला. आता सेकंड कंडिशन काय आहे तर हा आपल्याला आता ते मागे आपण फॉर्म्युलेस बघितले त्या फॉर्म्युलेस मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर इंटिग्रेशन सिम्प्लिफाय होणार आहे. मग हा x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर किंवा x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर किंवा a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हा फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा सिम्प्लिफाय करायचा आहे. मग हा करण्यासाठी आता हा सिम्प्लिफाय करताना x स्क्वेअर मायनस 5x प्लस 17/4. आता आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये एक फॉर्म्युला माहित होता कोणता हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला मला माहित म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये आपण 10th का 9th ला शिकलेलो आहोत. 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर असतो. हा फॉर्म्युला यूज करून आपण हा एक्सपांड करणार आहे. आता कोएफिशिएंट ऑफ x म्हणजे मिडल टर्म x चा कोएफिशिएंट किती आहे -5 म्हणजे हा 1/2 इंटू साइन नाही घ्यायचं सॉरी फक्त x चा कोएफिशिएंट साइनचा विचार करायचा नाही तर कोएफिशिएंट घ्यायचं किती आहे 5 येतोय ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हा इथं भाग जात असेल तर घालवायचा नसेल तर ऍडजस्ट ठेवायचा. हा 5/2 येतोय आणि 5/2 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25 अपॉन 2 चा स्क्वेअर 4. आता म्हणजे इथं बघा कोणती व्हॅल्यू मिळाली आपल्याला 25/4 ही इथं. आता बघा इथंपर्यंत काय केलं आपण फर्स्ट x स्क्वेअरचा कोएफिशिएंट 1 करून घेतला. आता नेक्स्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मिडल टर्मचा सॉरी x चा कोएफिशिएंट आहे त्याला 1/2 ने मल्टिप्लाय केला आणि ब्रॅकेट स्क्वेअर तो हा फॉर्म्युला यूज केलाय. आणि नंतर मग आता इथं ही जी व्हॅल्यू आली 25/4 ही ना सेकंड टर्म मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशनच्या सेकंड टर्म मध्ये ऍड करायची आणि सबट्रॅक्ट करायची. म्हणजे 1/4 इंटू इंटिग्रल 1 upon x स्क्वेअर मायनस 5x. बघा सेकंड टर्म मध्ये पहिला ऍड करायचे सेकंड टर्म मध्ये तो सेकंड टाइम सबट्रॅक्ट करायचे. पहिला ऍड करताना प्लस नेहमीच हे आधी प्लस करायचं आहे कारण ब्रॅकेट स्क्वेअर घेतो तेव्हा लास्ट टर्म प्लस असते. 25/4 मायनस 25/4 प्लस 17/4 dx. बघा काय केलं आपण x चा कोएफिशिएंट 1 करून घेतला. नंतर हा एक्सपांड करण्यासाठी मिडल टर्म हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ x चा कोएफिशिएंटचा स्क्वेअर तो सिम्प्लिफाय करून त्याला 25/4 तो मिडल टर्म मध्ये ऍड केला आणि सबट्रॅक्ट केला. आता ना फर्स्ट 3 टर्मला ब्रॅकेट घालायचे. फर्स्ट 3 टर्मला ब्रॅकेट घातल्यानंतर इज इक्वल टू 1/4 इंटू इंटिग्रेशन 1 upon आता फर्स्ट 3 टर्मला ब्रॅकेट घातल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा. आता हा ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचा आहे. मग तो कसा करायचा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर रूट x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट x येतं. मिडल टर्मचं साइन मायनस आणि लास्ट
लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट काय येतं 25चं 5 येतं आणि 4चं 2 येतं ब्रॅकेट स्क्वेअर. बघा ब्रॅकेट स्क्वेअर कसाच फाईंड करायचा तर पहिल्या 3 जेव्हा आपण हा एक्सपांड करतो तेव्हा ज्या पहिल्या 3 टर्मला ब्रॅकेट घालायचं आणि ह्याचा ब्रॅकेट स्क्वेअर तयार करण्यासाठी फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट मिडल टर्मचं साइन आणि लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर हा झाला एक्स. आता इथं मध्ये साइन आहे इथं डिनॉमिनेटर सेम आहे -25 आणि +17 -25 मोठं -25 +17 डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे आठच राहील मोठे साइन मायनस आहे किती येते 8 -25 आणि +17 येतोय 8 येतोय मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं मायनस येणार dx. आता हा सिम्प्लिफाय करता इथे जसं असेल तर इथे डिनॉमिनेटर सेम होता म्हणून डायरेक्ट आपण सबट्रॅक्शन आणि ॲडिशन केलं त्यामुळे डायरेक्ट आपल्याला इथं हा मिळाला. आता हा इंटिग्रेशन कशामध्ये गेलं 1/4 इंटू इंटिग्रल 1/x - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर -8/4. आता इथे 8/4 आहे तर इथे डिव्हिजन होते 2 येते आणि भाग आलेला म्हणजे इंटिग्रेशन काय ते ना देअरफोर I इज इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे कोएफिशिएंट आहे तसा इंटिग्रल 1/x - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इथे आपण डिव्हिजन घेतले म्हणजे हा 2 आला dx. हे इंटिग्रेशन आला तर हा इंटिग्रेशन आल्यानंतर हा 1/x² म्हणजे फर्स्ट टर्म व्हेरिएबल आहे सेकंड टर्म कॉन्स्टंट आहे. आपल्याला हा जर सिम्प्लिफाय करायचा आहे तर हा 1/x² - a² ह्या फॉर्ममध्ये आला पाहिजे. म्हणजे हा a² होण्यासाठी ह्याचे ह्याचं स्क्वेअरमध्ये कन्व्हर्शन 2चं स्क्वेअर मिळत नाही स्क्वेअर रूट त्यामुळे हा रूटमध्ये घ्यायचा इज इक्वल टू 1/4 इंटू इंटिग्रल 1/x - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर हा a² पाहिजे आपल्याला 2चं स्क्वेअर रूट मिळत नाही मीन्स √2 ब्रॅकेट स्क्वेअर dx. Therefore, integration is 1/4 into integral 1/x - 5/2 bracket square minus √2 bracket square dx. म्हणजे हा कन्वर्ट झाला इंटिग्रल 1/x² - a². Therefore, using integral 1/x² - a² dx is equal to integral x² - a² without root आहे म्हणजे इंटिग्रेशन चा 1/2a into log mod x² - a² आहे म्हणजे हा फर्स्ट व्हेरिएबल आहे सेकंड कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे हा x - a आणि याचा अपोजिट साइन पुढे x + a + c. आता कंपॅरेटिव्हली a किती आहे म्हणजे जर हा कंपेअर केला तर a √2 आहे आणि x आहे x - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर इंटिग्रल 1/4 हा इथेच ठेवला इनटू याचं इंटिग्रेशन येतं 1/2a 2a किती आहे √2 इनटू लॉग mod x किती आहे x - 5/2 a आहे √2 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला काय येईल बघा x - 5/2 + √2 + c. आता इथं हा सिम्प्लिफाय करायचा देअरफॉर I इज इक्वल टू इथं काही कॅन्सल होत आहे 4 × 2 8 येतो 1/8 √2 इंटू लॉग ऑफ mod आणि इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. हा इथं है ना डिनॉमिनेटरला 5/2 आहे तो इथं मल्टिप्लाय होतो आणि लास्ट टर्मला मल्टिप्लाय होतो म्हणजे काय हा 2x - 5 - 2 √2 डिवाइडेड बाय सेम डिनॉमिनेटरला तो कॅन्सल होणार आहे त्यामुळे मी डायरेक्ट लिहिते हा इथं मल्टिप्लाय होईल आणि हा इथं मल्टिप्लाय होईल 2x - 5 + 2 √2 + c. that is our integration. I is equal to 1/8 into √2 into log of mod 2x - 5 - 2 √2 upon 2x - 5 + 2 √2 + c. Now second example is integral 1/5 - 4x - 3x² dx. आता याच्यामध्ये इंटिग्रल 1/4 हे न्यूमरेटर 1 आहे आणि डिनॉमिनेटरला क्वाड्रेटिक इक्वेशन आहे फक्त उलट्या म्हणजे कॉन्स्टंट टर्म पुढे आहे आणि व्हेरिएबलची टर्म काय आहे पाठीमागे आहे. ह्या टाइपमध्ये जर एक्झाम्पल असेल प्रोसेस लिस्ट करायची आहे आपल्याला पहिलं काय करायचं तर x² चा कोएफिशिएंट 1 करून घ्यायचा आहे आणि तिथे x² चा कोएफिशिएंट 3 आहे तर तो कॉमन घ्यायचा आणि उरलेल्या टर्मला डिवाइड करायचा. देअरफॉर I is equal to integral 1/3 कॉमन घेतोय आपण म्हणजे उरलेल्या टर्मला डिवाइड होईल 5/3 - 4/3
3x प्लस एक्स स्क्वेअर dx. इंटिग्रल 1/3 हा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करून घेतोय आपण. तर हा 1/3 कॉन्स्टंट झाला इज इक्वल टू 1/3 इंटू इंटिग्रल 1/5/3 मायनस 4/3x प्लस एक्स स्क्वेअर dx. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहे, पण इथं फर्स्ट काय झालं, इथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 केला, पण हे उलट आहे. उलट असेल तर कसं सिम्प्लिफाय करायचं. आता एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 झाला. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं तर मिडल टर्म फाइंड आउट करायचे. त्यासाठी मगाचा फॉर्म्युला कोणता, कोएफिशियंट हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे काय येतो हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स इथे 4/3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं भाग येतोय का तर जातोय, हा किती येतोय 2/3 आणि 2/3 चा स्क्वेअर किती येतो 2 स्क्वेअर 4 आणि 3 स्क्वेअर किती येतोय 9. म्हणजे आता इथं आता हा असं उलटून जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तरी काय हा 4/9 आला. इथं काय करायचा प्लस करायचा, म्हणजे फर्स्ट टर्म मध्ये कॉन्स्टंट टर्म मध्ये हे व्यवस्थित लक्षात ठेवा. मग अशी उलट म्हणजे उलट होतं, एक्स स्क्वेअर आधी होता, इथं कॉन्स्टंट कोएफिशियंट पहिला आहे असं असेल तर हा येणारा आन्सर फर्स्ट टर्म मध्ये ऍड करायचा आणि पुन्हा सबट्रॅक्ट करायचा आहे. म्हणजे हा 1/3 इंटू इंटिग्रल 1/, लक्ष देऊन बघा जरा. इथं फर्स्ट टर्म मध्ये ऍड करतोय 5/3 कॉन्स्टंट टर्म आहे तशी, त्यामध्ये प्लस 4/9 मायनस 4/9. बघा फर्स्ट टर्म मध्ये हा प्लस आणि मायनस केला, पुढच्या टर्म्स आहे तसेच मायनस 4/3x मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. आता लास्ट एक्झाम्पल मध्ये घेताना मी फर्स्ट 3 टर्मचा ब्रॅकेट घेतला आणि ब्रॅकेट स्क्वेअर करून दाखवला. पण आता इकडं व्हेरिएबलची टर्म इकडं आहे, त्यामुळे इथून बघा 3 टर्म्स 1 2 3 विथ साईड असं ब्रॅकेट घालायचं. आणि असं केल्यानंतर आता इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, कारण हा प्लस झाला पाहिजे, एक्स स्क्वेअर प्लस झाला, एक्स स्क्वेअरचा साईन प्लस झाला पाहिजे. त्यासाठी ह्या 3 टर्म मधनं मायनस कॉमन काढायचा आणि ह्याची सिम्प्लिफिकेशन करायची. हा 1/3 इंटिग्रल 1/, हा सिम्प्लिफाय करायचा आहे. हा सिम्प्लिफाय केल्यानंतर किती झालं बघा 5/3 प्लस 4/9. हा सिम्प्लिफाय करायचं, इथं 3 होण्यासाठी इथं 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि इथं 3 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हा किती होतोय 9, म्हणजे 9 बेस डिनॉमिनेटर आला 15 प्लस 4 किती येतोय 19. म्हणजे हा 19/9 आला. म्हणजे ह्याच्या दोघांची ऍडिशन घेतली तर हा किती येतोय 19/9. आणि मग आता इथून ह्या ब्रॅकेट मधून मायनस साइन आपण बाहेर घेतो, मायनस कॉमन आला इंटू ब्रॅकेट. आता हा मायनस कॉमन घेतल्यानंतर हा क्वाड्रॅटिक फर्स्ट टर्म व्हेरिएबलची करून घ्यायचे. म्हणजे हा मायनस बाहेर आला, हा मायनस बाहेर आला, म्हणजे ह्याच्या अपोजिट साइन झाले. म्हणजे हा एक्स स्क्वेअर प्लस हा मायनस आणि प्लस झाला 4/3x प्लस हा मायनस बाहेर गेला म्हणजे 4/9 dx. त्याच्यामध्ये आपण इथे मायनस कॉमन काढला, ह्या दोघांची ऍडिशन घेतली, इथे एवढी आहे मायनस कॉमन घेतला आणि हा होतो उलटून दिले एक्स स्क्वेअर प्लस 4/3x प्लस 4/9. म्हणजे हा पुन्हा क्वाड्रॅटिक मध्ये कन्वर्ट झाला. आता याचं स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे हा 1/3 इंटू इंटिग्रल 1/19/9 मायनस आता फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट हे माहिती आहे तुम्हाला कसं करायचं आहे. फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स येतं, मिडल टर्मचं साइन येतं प्लस आणि लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट 4चं स्क्वेअर रूट 2 आलं, 9चं स्क्वेअर रूट 3 येते ब्रॅकेट स्क्वेअर dx. हा एक्सपांड केला तर हाच येणार आहे. म्हणजे आपल्याला बघा 1/3 इंटिग्रल 1/19/9 मायनस एक्स प्लस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हाच कोणत्या फॉर्म मध्ये गेला मला लगेच लक्षात येईल. हा फर्स्ट टर्म कॉन्स्टंट आणि सेकंड टर्म व्हेरिएबल आहे, मग विदाउट रूट आहे, म्हणजे इंटिग्रल 1/a² मायनस एक्स स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये गेला. मग आता हा a स्क्वेअर होण्यासाठी 19चं स्क्वेअर रूट मिळत नाही, त्यामुळे रूट 19 घ्यायचं आणि 9चं स्क्वेअर रूट येतं 3. म्हणजे हा त्याच्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचा. therefore r is equal to 1/3 इंटू इंटिग्रल 1/, हा a स्क्वेअर होण्यासाठी 19चं स्क्वेअर रूट नाही मिळत, त्यामुळे रूट √19 आणि 9चं स्क्वेअर रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हा आहे तसा x प्लस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर dx.
आता हा कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला युझिंग इंटिग्रल 1/a² मायनस x² dx. याचे इंटिग्रेशन येतं 1/2a इंटू लॉग मॉड a² मायनस x² आहे. फर्स्ट टर्म कॉन्स्टंट असेल तर हा इथे लिहायचा a मायनस एक्स आणि याचा अपोजिशन वरती a प्लस एक्स प्लस सी. असं केलं की आपलं फॉर्म्युला चुकत नाही, त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आता कंपॅरेटिव्हली a किती येतोय √19/3 आणि x येतोय x + 2/3. therefore I equal to 1/3 इंटू त्याचे इंटिग्रेशन येतं हे 1/2 इंटू √19/3 इंटू लॉग मॉड a किती आहे √19/3 प्लस x आहे x + 2/3 डिवाइडेड बाय a आहे √19/3 मायनस x आहे x + 2/3 प्लस c. आता फक्त सिम्प्लिफाय करायचं आन्सर काढायचं. इथं 3 गेट कॅन्सल. therefore I equal to 1/2 इंटू √19 इंटू लॉग ऑफ आणि हा सिम्प्लिफाय करायला लागेल. हा प्लस आणि हा मायनस आहे, हा मायनस आतमध्ये जातो √19/3 प्लस x + 2/3 डिवाइडेड बाय √19/3 हा मायनस आहे त्यामुळे ब्रॅकेटची मध्ये साइन्स अपोजिट होतील मायनस x मायनस 2/3 प्लस c. क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. हा 3 इथं मल्टिप्लाय करायचा, पुन्हा डिनॉमिनेटरचा 3 सेम होतो तो कॅन्सल होतो. म्हणजे आन्सर येईल इंटिग्रेशन 1/2 √19 इंटू लॉग ऑफ मॉड √19 प्लस x प्लस 2 19 प्लस 3x मिळेल सर. √19 प्लस 3x प्लस 2 डिवाइडेड बाय √19 मायनस 3x मायनस 2 plus c. This is the integration of one example. Now next example, there is third example, integral 1/√x² 3x² plus 5x plus 7 dx. सेम मेथड सिम्प्लिफाय करायचं आहे, फक्त हा येताना कोणत्या फॉर्ममध्ये येणार आहे तर 1/√a² plus x² ह्या अशा फॉर्ममध्ये तो येणार आहे, रूटमध्ये असणार. म्हणजे आता इथं सेम कंडिशन आहे. 1/4 इक्वेशन असेल तर x² चं कोएफिशियंट 1 करायचं आहे. म्हणजे हा काही इंटिग्रल 1/√मध्येच तो कॉमन बाहेर येतो. इथं 3 इंटू रूटमध्येच तो बाहेर येतो x² प्लस 5/3 उरलेल्या टर्मला तो डिवाइड होतो प्लस 7/3 dx. आता हा रूटमध्ये 3 इंटू दिस ब्रॅकेट आहे, म्हणजे हे सेपरेट केल्यानंतर √3 इंटू √दिस ब्रॅकेट असं होईल. मग हा 1/√3 तो कॉमन घ्यायचा. 1/√3 बाहेर घेतलं इंटिग्रल 1/उरले टर्म √x² प्लस 5/3 x प्लस 7/3 dx. आता इथं कोणी कॅन्सल होत नाही, त्यामुळे हा आता आपल्याला x² प्लस a² फॅक्टरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, फर्स्ट कंडिशन आपण सॅटिस्फाय केले, x² चा कोएफिशियंट 1 झालेला आहे. आता काय करायचं आपल्याला मिडल टर्म फाइंड करण्यासाठी x हाफ इंटू कोणता फॉर्म्युला यूज करायचा, हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ x किती आहे 5/3 ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर हा नेहमीच यूज करायचा आहे, कारण थर्ड टर्म आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला इज इक्वल टू. इथं काय कॅन्सल होत नाही. 5/3 इंटू 3 2 इंटू 3 किती येतो 6 5² किती येतो 25 3 इंटू 2 6² 36. म्हणजे इथं मिडल टर्मला 25/36 ॲड करायचा नंतर सबट्रॅक्ट करायचं इज इक्वल टू 1/√3 इंटू इंटिग्रल 1/√. हा x² प्लस 5/3x त्याच्यामध्ये प्लस ही टर्म करायची 25/36 मायनस एकदा प्लस आणि एकदा मायनस करतो आपण 25/36 एकदा प्लस केली एकदा मायनस केली, म्हणजे सेकंड टर्म नंतर ही प्लस आणि मायनस करायचे ही येणारी आणि लास्ट टर्म आहे तशी प्लस 7/3 हे सगळं रूटमध्ये आहे इंटू dx. आता हे काय करायचं, आता हे x² फर्स्ट टर्म आहे. लास्ट एक्झाम्पल आपण बघितलं त्यामध्ये x² थर्ड टर्म होती, तेव्हा आपण इकडून विथ
विथ साईन त्याला ब्रॅकेट घातलं. आता इथून फर्स्ट टर्म टू थर्ड टर्म पहिल्या 3 टर्मला ब्रॅकेट घालायचं आणि हा सॉल्व्ह करायचा. इज इक्वल टू 1/√3 इंटिग्रल 1/√. हा किती आहे बघा. आता ह्याचं ब्रॅकेट स्क्वेअर करण्यासाठी तुम्ही माहिती आहे तुम्हाला फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट एक्स, मिडल टर्मचं साईन प्लस लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट 25चं 5 येतं, 36चं 6 येतं. ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. हे सिम्प्लिफाय करून येणार आहे इथं. आता हे प्लस मायनस करायचं आहे. आता ह्याच्यासाठी लास्ट एक्झाम्पल इथे डिनॉमिनेटर सेम होतं त्यामुळे तुम्ही डायरेक्ट केलं. ते डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं आहे. आता हा -25 आहे हे 36 आणि हा प्लस 7/3 आहे. इथं 12 ने मल्टिप्लाय करावं लागते. 12 × 3 36 येतो म्हणजे डिनॉमिनेटर सेम होतोय. म्हणजे हा आला -25 प्लस 84 डिवायडेड बाय 36. बघा डिनॉमिनेटर सेम करून घेतलाय म्हणजे -25 प्लस 84 अपॉन 36 म्हणजे हा येतोय -25 आणि प्लस 84 म्हणजे हा 4 - 5 म्हणजे हा किती येतोय 9 म्हणजे 8 - 3 5 डिवायडेड बाय 36. हे तुम्हाला असं सिम्प्लिफाय करावं लागेल आणि हे जर चुकलं तर पूर्ण एक्झाम्पल चुकतं त्यामुळे ते व्यवस्थित करायचं. आता इथं प्लस साईन आलं कारण मायनस साईन गेलं म्हणजे इथं प्लस साईन येईल 59/36 dx. आता याच्यामध्ये आपण बघा फर्स्ट टर्म काय केले x² कोएफिशियंट 1 करून घेतले. नंतर हा √3 बाहेर घेतला. हा क्वाड्रॅटिक मध्ये आल्यानंतर हाफ इंटू हा फॉर्म्युलेट केला कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. त्यांनी मिडल टर्म आपण फाइंड केली 25/36 त्यामध्ये ॲड आणि सबट्रॅक्ट केली. पहिल्या 3 टर्मला ब्रॅकेट घातला याचं स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर करून घेतला. x प्लस फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट मिडल टर्मचं साईन आणि लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट ब्रॅकेट स्क्वेअर आणि ह्याच्यात ज्या 2 कॉन्स्टंट टर्म आहे ह्याची ॲडिशन घेतली डिनॉमिनेटर सेम करून ती येते प्लस 59/36. नेक्स्ट आपल्याला आता हा कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे इंटिग्रल 1. आता हा कसा कन्वर्ट होते फर्स्ट टर्म व्हेरिएबल येते आणि सेकंड टर्म कॉन्स्टंट येते त्यामुळे हा कन्वर्ट होईल 1/√3 इंटू इंटिग्रल 1/√x प्लस 5/6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 59चं स्क्वेअर रूट येत नाही त्यामुळे हा √59 36 काय का 6 आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता हा इंटिग्रल कशामध्ये गेला इंटिग्रल 1/x² + a². therefore using integral 1/√x² + a² dx. रूट मध्ये आहे इंटिग्रल 1/√x² + a² हा येतो log mod x plus √x² + a² + c. हा फॉर्म्युला यूज आपण हा सिम्प्लिफाय करणार आहे. therefore आपला कॉन्स्टंट कोएफिशियंट आहे 1/√3 आणि दुसरा आहे इंटिग्रल 1/√x² + a² चा फॉर्म्युला यूज करणार आहे. log mod x आहे x + 5/6 प्लस एक लक्ष द्या म्हणजे सेकंड टर्म आहे ना ते डायरेक्ट हा स्क्वेअर आहे म्हणजे डायरेक्ट ही टर्म आहे ती आहे तशी लिहायची √x + 5/6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √59/6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c. ह्या फॉर्म्युलामध्ये हा फॅक्टर आहे ना जो सेकंड टर्मला आहे तसा येतो तसा इथला फॅक्टर सेकंड टर्मला आहे तसा येतोय. आता हे सिम्प्लिफाय करताना आता हा जर सिम्प्लिफाय करत होतं हे फार मोठी प्रोसेस होते. मग काय शिकायचं सिम्प्लिफिकेशन काय असतं तर जिथं आपण मिडल टर्म फाइंड आउट केली ह्या मिडल टर्मच्या आधीची जी स्टेप असते तिथे त्याचं आन्सर असतं. त्यामुळं नेहमी हे सिम्प्लिफाय करताना म्हणजे हा फॅक्टर आहे ना ह्या फॉर्म्युल्यामधला हा फॅक्टर सिम्प्लिफाय करताना मिडल टर्म जिथे ॲडजस्टमेंट केली त्याच्यावरची स्टेप डायरेक्ट इथे लिहायची आणि तो फॉर्म्युला येतो. मग इथे काय येईल therefore इंटिग्रल 1/√3 इंटू log mod x + 5/6 प्लस √x²
आता हा सिम्प्लिफाय करायचा, हे सिम्प्लिफाय करायला आणखी म्हणजे बरंच मोठं होईल, पण ह्याच्या आधीची स्टेप कोणती आहे, अंडर रूट काय ते एक्स स्क्वेअर प्लस 5/3 x प्लस 7/3 प्लस c, आणि मग हा सिम्प्लिफाय करायचा आहे, इज इक्वल टू देअरफॉर r इज इक्वल टू 1/√3 इंटू लॉग ऑफ मॉड किती येते हा x प्लस 5/6 प्लस अंडर रूट, आता हा सिम्प्लिफाय करायला येणार आहे पण इथं समजायचं आपण x हा सिम्प्लिफाय होऊ शकतो पुढं, एक्स स्क्वेअर प्लस 5/3 x प्लस 7/3 प्लस c, दॅट इज आवर इंटिग्रेशन. ह्या टाईपचे आणखी काही एक्झाम्पल्स एक्सरसाइज 3.2b मध्ये दिलेले आहेत. 2 टर्मसाठी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेले आहेत, हे 3 टर्मसाठी आहेत. अगदी सिंपल, अगदी प्रोसेसनुसार एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, फक्त सगळे फॉर्मुलेज पाठ पाहिजे. आणि ह्या मिडल टर्मची ॲडजस्टमेंट, एक्स स्क्वेअरच्या कोएफिशियंट 1 करून घेणे, मिडल टर्मची ॲडजस्टमेंट हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करून मिडल टर्म फाइंड आउट करणे, आणि ती सेकंड टर्ममध्ये ॲड अँड सबट्रॅक्ट करणे. त्यानंतर पहिल्या 3 ब्रॅकेटला ह्या मेथड एक एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर नेक्स्ट तुम्ही भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आणि त्याप्रमाणे इथं फॉर्म्युलेज व्यवस्थित यूज करणे. फॉर्म्युला जर हा फॉर्म्युला चुकून ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर झाला तरी ते फॉर्म्युला रॉंग येईल, त्यामुळे एक्झाम्पल रॉंग येतं. म्हणजे हा फार सोपा तसा हा टाईप आहे. ह्या टाईपचे एक्झाम्पल्स 3.2b मध्ये भरपूर दिले, ते तुम्ही सिम्प्लिफाय करा. थँक्यू.